नमस्कार मंडळी, मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कढी आणि भाकर रेसिपी। चला तर मग बघूया। मम्मी पप्पा शेतात जातात तर सकाळी सकाळी म्हणजे 8 वाजताच तिला स्वयंपाक करावा लागतो। तर हे बघा तिने स्वयंपाकाला सुरुवात केली। तर हे शची तिला मदत करत आहे, मदत कमी कामा जास्त वाढवत आहे। तू जेवण करत होती बाळा? आता काय करून राहिली? टाकून दे सर्व त्याच्यात। आता शची जशी जशी मोठी होत आहे तशी खूप बदमाश होत चालली आहे। कारण बदमाश म्हणाल तर एका प्रकारे कशी डेव्हलपमेंट होते बाळामध्ये, तसं त्यांना क्युरियोसिटी असते की काहीतरी नवीन करायचं। तसे ते प्रत्येक कामामध्ये लुडबुड करत असतात। तशी शचीसुद्धा आता प्रत्येक कामामध्ये लुडबुड करत असते। तर आमचं किचन वगैरे सर्व एकत्रच आहे, तर त्यामुळे मम्मीच्या मागे मागे स्वयंपाकाचं हे करू दे ते करू दे असं चालूच असतं तिचं। शचीची इकडे कार्टून कामं चालू आहे, सोबत सोबत मम्मीने मसाला काढला। तर हे बघा, हा कढीचा मसाला काढलेला आहे। यात 2-4 मिरच्या, धने, मेथ्या, जिरं, लसण आणि शीजफूल असं सामान घेतलेलं आहे। तर चला आता याला भाजून घेऊया। सर्वात आधी मिरच्या भाजून घ्यायच्या। हे बघा, मिरच्या असं छान अशा भाजून घेतल्या। त्यावर थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या मिरच्या। नंतर आपलं जे बाकीचं सामान आहे सामानसुद्धा भाजून घ्यायचं आहे। सर्व सामान आता भाजून घेतलं तर सामान लवकर जळतं, त्यामुळे ते थोडंसंच भाजायचं। गॅस बंद करून घ्यायचा, गरमच राहतं तवा, त्यावरच भाजून घ्यायचं। भाजून घेतलं, त्यात थोडासा सांबार घेतला। आता हा जो मसाला आहे हा आपल्याला पाट्यावरून किंवा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। हे बघा, बारीक केल्यानंतर अशा प्रकारे आपलं सारण तयार होतं। आता ह्या सारणामध्ये आपल्याला थोडंसं बेसन मिक्स करायचं आहे। हे बघा, थोडंसं बेसन टाकून पूर्णपणे त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक पातेलं गरम व्हायला ठेवायचं, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी छान अशी तडतडली की आपण जे सारण वाटण आहे ते वाटणचं सारण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं ताक मिक्स करायचं आणि ते टाकून द्यायचं। ते थोडंसं हलवायचं। नंतर त्यामध्ये आपलं ताक जे आहे ते पूर्ण ताक आपण त्यामध्ये टाकून द्यायचं आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की जे बेसन टाकलेलं होतं त्या बेसनामध्येच हळद होती, त्यामुळे वरतून हळद टाकलेली नाही आहे। आपण एकतर सारणामध्ये किंवा नंतर यामध्ये हळद टाकायची आहे। आता यामध्ये सर्व ताक वगैरे टाकून झालेलं आहे। आता सर्वात शेवटी आपण यामध्ये टाकणार आहे चवीनुसार मीठ आणि याला ढवळत राहणार आहेत। तर हे बघा, आता मीठ टाकून झालं। आता याला फिरवत राहायचं आहे उकळी येईपर्यंत। जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला याला असं गोल गोल असं फिरवत राहायचं आहे। तर हे बघा, आता याला छान अशी उकळी येत आहे। तर उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि 5 मिनटं त्याला शिजू द्यायचं आहे। हे बघा, उकळी आली, आता गॅस कमी करून याला 5 मिनटं शिजू द्यायचं। त्यामध्ये आता वरतून थोडासा सांबार टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचा पूर्ण याच्यामध्ये। आणि आता गॅस बंद करून टाकायचा। कढीचा मोस्ट ऑफ पिण्यासाठीच वापर केला जातो, किंवा जर आपण सणाचा वगैरे स्वयंपाक केला त्यामध्ये कढी आपण आवर्जून केली जाते। कढी एक भाजी म्हणून सुद्धा केली जाते। आधी कसं व्हायचं की भाजीला वगैरे काही सापडायचं नाही, खूप खूप दिवस बाजार व्हायचा नाही, भाजीपाला मिळायचा नाही, तर भाजी म्हणून कढी करायचे। हे बघा, आमच्या गावामध्ये कोणाला तरी मुलगा झाला तर त्यानिमित्त सर्व गावामध्ये साखरपान वाटलं जात आहे। हे विदर्भातील एक प्रथा आहे। जर मुलगा झाला तर पूर्ण गावामध्ये साखरपान वाटलं जात असतं। हे बघा, इथे आमच्या घरी त्यांनी साखरपान दिलं। हे आता बघा, आपण भाकरची सुरुवात झालेली आहे। तर भाकर उंडा आहे किंवा जे पीठ आहे ते मळणं सुरू आहे। तर मम्मी भाकरचं पीठ मळत आहे। तर गॅसवर देखील आपण
भाकरी करू शकतो. कारण खूप जणांना प्रश्न पडतो की चूल नाही मग भाकर कशी बनवायची वगैरे, तर त्यात काही मोठं नाही आहे. हे बघा, आता आपण बघू शकता गॅसवर देखील आपण चुलीसारख्याच भाकरी करू शकतो. तशाच जशा आपण चुलीवर करतो त्या पद्धतीनेच करायच्या आहेत. हे बघा, इथं आता नैवेद्यासाठी छोटीशी भाकर बनवते मम्मी. तर ही भाकर नैवेद्याला गाईसाठी देणार आहे. आणि त्यानंतर आता मोठी भाकर. आणि काही जणांना भाकर बनवता नाही येत, तर हातावर भाकर कशी बनवायची, तर त्यासाठी काय करायचं, एक कागद घ्यायचा, गोल त्याला फाडून घ्यायचा आणि त्यावरती भाकर थापायची आहे. कागदाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आधी, आणि नंतर जो आपण भाकरीचा उंडा बनवतो त्याला थोडंसं हातावर बनवून घ्यायचं पोळीसारखं, आणि नंतर कागदाला पाणी लावून त्यावरती थापून घ्यायचं आहे गोल गोल. अशी आपली भाकर एकदम इझिली तयार होते. हे बघा, आपण बघू शकता. आणि यामध्ये आपण जाड झाली किंवा बारीक झाली त्याचा पण प्रश्न नसतो, कारण आपली सर्व भाकर एकसारखी येते. यामध्ये जाड बारीक कुठलं, समजा जाड एका साईडला जाड एका साईडला बारीक असं होतच नाही. आपण सर्व साईडने सारखीच भाकर तयार होते. हे बघा, आता भाकर थापून झालेली आहे पूर्ण. आता काय करायचं आहे, ते भाकर हातावर घ्यायची आणि जो कागद आहे तो काढून घ्यायचा, आणि आपण जो तवा गरम झालेला आहे त्यावरती भाकर टाकून ठेवायची. यात एक काळजी अशी घ्यायची की तवा फुल गरम झालेला पाहिजे, कारण जर तवा थोडाफार थंड असला काही असला तर भाकर मुडतं, ते व्यवस्थित येत नाही. त्यासाठी तवा छान असा गरम पाहिजे. त्यासाठी आधी इकडे आपण जेव्हा उंडा मळतो तोपर्यंत फुल गॅसवर आपला तवा गरम करून घ्यायचा. नंतर तवा गरम झाल्याच्या नंतरच त्यावरती भाकर टाकायची आहे. तर हे बघा, आता एका साईडला भाकर शेकली जात आहे आणि दुसऱ्या साईडला दुसऱ्या भाकरचा उंडा मळला जात आहे. आता या भाकरला आपल्याला पलटून घ्यायची आहे. त्यासाठी आपण सराट्याने सर्व बाजूने तिला थोडं थोडं हलवून घ्यायचं. नंतर त्याला उचलून एका हातावर घेऊन उघडी टाकून द्यायची आहे. अशी ही पलटून भाकर टाकून घ्यायची आहे. आणि यात एक टिप्स अशी की ही जी भाकर आहे ही पोळीसारखी आपल्याला दोघी बाजूंनी परत परत शेकायची नसते. एक बाजू एकच वेळा शेकायची असते, कारण जर आपण परत परत जर शेकली तर ती भाकर पोळीसारखी होते, ती भाकरसारखी राहत नाही. त्यासाठी आपल्याला जी भाकर असते ती एका साईडनेच शेकायची असते, म्हणजे एक बाजू एकच वेळा शेकायची असते. तर हे बघा, आपली एक बाजू शेकून झाली. दुसऱ्या बाजूवर आपण तिला टाकलेलं आहे, आणि जी खालची बाजू आहे ती थोडीशी कच्ची वाटली तर परत तिला शेकायचं आहे. आणि त्यानंतर आता आपण ह्या भाकरला भाजणार आहोत. तर हे बघा, इकडे दुसरीसुद्धा भाकर आपली बनवणी सुरू आहे. इकडे भाकर बनत आहे तोपर्यंत कमी गॅस करून घ्यायचा, नाहीतर आपली भाकर जळेल आणि गॅससुद्धा वाया जायला नको. म्हणून आपली भाकर जोपर्यंत बनते तोपर्यंत गॅस कमी करून ती भाकर जी आहे ती आपल्याला शेकायची आहे. जर आपण मोठा गॅस ठेवला तर आपली भाकर जळण्याची शक्यता असते. तर हे बघा, आता आपली ही भाकर झालेली आहे. आणि जी भाकर बनवलेली आहे ती आधीची भाकर काढून घेतली तव्यावरून, आणि आता तिला दुसऱ्या गॅसवर शेकणं चालू आहे. आणि जी भाकर बनली ती आपण तव्यावर टाकलेली आहे. हे बघा, आता जी आधीवाली भाकर आहे तिला आपण दुसऱ्या गॅसवरती भाजून घेत आहोत. तर हे बघा, इथं सराट्याचाच वापर करून एका साईडने भाजून झाली. आता दुसऱ्या साईडने सुद्धा तिला भाजून घेत आहेत. आणि याने एक होतं की जे पोपळा असतो तो भाकरचा निघत असतो, आणि जर आपण मी आधी सांगितलं त्याप्रकारे जर आपण दोघं साईडने पोळीसारखं भाजलं तर याचा पोपळा निघत नाही. हे बघा, आता आपली भाकर भाजून झालेली आहे. तर हे बघा, आता गॅस बंद केला आणि बाकी सर्वसुद्धा भाकरी बनवून घेतल्या आहे. हे बघा, आपण बघू शकता इथं 3 भाकरी बनवलेल्या आहेत. तर हे बघा, इथं मी तुम्हाला त्या भाकरचा पोपळासुद्धा काढून दाखवते. तर हे बघा, हे एक भाकर घेतली मी, आणि हे आपण बघू शकतात किती इझिली त्या भाकरचा पोपळा निघत आहे. पूर्ण एक कव्हर निघल्यासारखंच होत आहे, आणि भाकर नरमसुद्धा असते. हे बघा, किती छान असा बेत आहे. कढी, भाकर आणि सोबत चिवडा. आता आम्ही बेत साधला आणि गेलो आजीच्या भेटीला. तर हे बघा, आता आम्ही आजीकडे आलेलो आहोत. तर आजी देवपूजेसाठी जाणार होत्या,
म्हणजे गावात मंदिर आहे मुक्ताबाईचं. आजी तिकडे जाणार होत्या, तर आजींनी टोपलीमध्ये फुलं वगैरे आणून ठेवलेली आहेत. आशाजीला ती टोपली दिसली, तर आता त्या आता फुलांचं लहान काही आहे. खरं नाही आहे. फुलं फेकून दे आजी ते सर्व. काय करते का तू? भरून ठेव बाळा ते आजीची फुलं. ठेवून दे, आजीची फुलं भरून ठेवा. हो, जय जय. आजीची भेट वगैरे घेऊन आता आम्ही घरी निघालो. तर रस्त्यात आम्हाला आजी दिसली. दीदी चालली शाळेमध्ये, तर आता आम्हाला दीदीसोबत शाळेत जायचं आहे. तर बाय बाय मंडळी, आता आम्ही शाळेत जातो.